आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे, सगळ्यात जुनी जीवनशैली असं आपण म्हणू शकतो. आणि आयुर्वेदाबद्दलचे समज गैरसमज, नक्की आयुर्वेद म्हणजे काय, हे सगळं आज आम्ही अगदीच कॅज्युअल गप्पा मारणार आहोत त्याविषयी. आणि तुमचेही काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की नमूद करा. आपण त्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करूयात. आणि डॉक्टर योगेश वैशंपायन आपल्यासोबत आहेत, ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि ज्या इंस्टाग्राम पेजवरनं आपण लाईव्ह आहोत ते आहे वाईसन, म्हणजेच वारसा, इतिहास आणि संस्कृती. आता हे आमचा मित्र नीरज गोडसे यानेच नुकतीच ही कंपनी सुरू केली आहे. तर तो आपल्याला सांगेलच की हे त्याने का सुरू केलंय, त्याच्या मागचं त्याचं प्रयोजन काय आहे. तर नीरज, तू आधी सांग आणि मग आपण गप्पांना सुरू करूया. जसं सांगितलं की वाईसन, वारसा, इतिहास, संस्कृती हे आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनात सुद्धा फार महत्त्वाचे ठरतात. आपण छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत जे काही करतो त्यात कुठे ना कुठे यातल्या कशाचा तरी एक अंश असतो. पण इतक्या वर्षात फील्डवरती पण काम करून एक गोष्ट जाणवली की ज्यांच्या आजूबाजूलाच हा वारसा आहे त्यांनाच त्याच्याबद्दल जाणीव फार कमी आहे. बऱ्याचदा असंही ऐकायला मिळतं की जुनी गोष्ट आहे, काय ठेवून करायचं आहे काय, पण तशी गोष्ट आज आपण परत प्राप्तच करू शकत नाही. ही भावना आणि त्याच्या बरोबर घडलेले जे काय गोष्टी आहेत त्या आपण ज्यावेळी समजून घेतो त्यावेळी आपल्याला कळतं की हे किती अमूल आहे. तशाच पद्धतीने आपल्या संस्कृतीत महत्वाचा वाटा असणारं आयुर्वेद जे आहे त्याच्याबद्दल पण बरेच संभ्रम झालेले आहेत. लोक त्याच्यापासून बऱ्याच काळापासून लांब पण जायला लागले आहेत. तर तेच सगळं दूर करण्यासाठी आज आपण भेटतोय योगेश वैशंपायन यांना. तर सगळ्यात पहिले तर मी योगेश तुला असं विचारेन की आपण आज धनत्रयोदशीच्या दिवशी भेटतोय, आपण धन्वंतरींची पूजाही आता मगाशी केली, तर याच दिवशी आणि या दिवसाचं आणि आयुर्वेदाचं महत्व काय आहे? नाही, खरंच नीरज खूप छान काम करतोयस. हा अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी खूप गरजही आहे. धनत्रयोदशी म्हणजे दोन गोष्टी लोकांना हे केलं जातात, समजले जातात की काही जण लक्ष्मीची म्हणजे धनाची पण पूजा करतात, ती खरं तर उद्या करायची असते. आणि आज खरं तर धन्वंतरी जयंती आहे. धन्वंतरी हा देवांचा डॉक्टर किंवा त्याचा वैद्य असा आहे तो. त्यामुळे सगळे वैद्य लोक जे आहेत ते त्याची पूजा तर सगळेजण करतात. आपण सगळ्यांनीच त्याचं पूजलं पाहिजे त्याला. एक तर त्याची देवळं पण खूप मोजकी आहेत, म्हणजे गुजरातमध्ये एक देऊळ आहे, त्यानंतर साऊथमध्ये एक देऊळ आहे, आणि कधी गेलात ना जर का तर आपल्या इथे कोल्हापूरच्या देवीच्या देवळात एका बाजूला एक छोटीशी धन्वंतरीची मूर्ती. हे खरंच माहित नाही आपल्याला, आपण त्याला नमस्कार कधी करत नाही, कधी जात नाही. आरोग्याची देवता आहे ती. त्या कारणाने आरोग्यम धनसंपदा म्हणून खरं, किंवा हेल्थ इज वेल्थ हे जे सांगतो ना, त्या कारणाने खरं तर तुम्ही त्याचं आज पूजन करायला पाहिजे की आरोग्य तुमचं चांगलं राहा म्हणून. त्याच्यामागची कहाणी अशी आहे की आजच्या दिवशी समुद्र मंथनातून, म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशीला, आज समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन धन्वंतरी अवतरला. तो विष्णूचा अंश सांगितलाय. कालच्या दिवशी कामधेनू अवतरली, त्यामुळे काल गोमातेची वसुबारस आली, आणि आज धन्वंतरीची पूजा करतात. आणि त्यामध्ये सुद्धा धन्वंतरीकडे त्याचं तुम्ही मूर्तीचं स्वरूप पाहिलं तर एका हातात शंख, एका हातात चक्र, एका हातात अमृत कलश आणि चौथ्या हातात जळू असते, लीच, म्हणजे जी रक्तमोक्षणासाठी आम्ही वापरतो अशी त्याची मूर्ती. अशी गदा किंवा असा पद्म वगैरे असं त्याच्यात नसतं. काही काही फोटोमध्ये असा ग्रंथ ठेवतात आयुर्वेदाचा, असा ग्रंथबिंद पण काही नाही. ती जळू असते चौथ्या हातामध्ये. ती म्हणजे पंचक्रमातलं की तुमच्या शरीरातला रक्तदृष्टी काढावी किंवा अशा, किंवा तो त्याचा सर्जन होता, त्यामुळे त्याचा प्रॉमिनंट ते इन्स्ट्रुमेंट होता असं आपण म्हणू. सर्वात जास्त लीच आहे. मधला एक काळ आला होता ज्यावेळी बाहेरच्या देशातनं लीच थेरपी असा बऱ्याच प्रमाणात फार फेमस झालं होतं, पण त्यावेळी कोणाला माहिती पण नव्हतं की आपल्या आयुर्वेदात ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आहेत. आपण तिकडनं येतो तेव्हाच सगळं करतो ना. बरोबर. आणि मुळात तीच गोष्ट आपल्याला दूर करायची आहे. काल वसुबारस होतं, त्याच निमित्ताने मी एका ठिकाणी चाललो होतो. मध्ये चक्क एका बैलाला उभं केलं होतं आणि एक वासरू होतं, त्याची पूजा सर्वजण करत होते. तर अशा पद्धतीने आपण जे थोडेसे लांब गेलो आहोत वारसापासून, म्हणूनच आपल्याला जवळ यायचंय. काय तुला सांगू काय, याच्या मागे
परिस्थिती अशी आहे की लोकांना त्याचं मागचं लॉजिक माहित नाहीये. बरोबर. काही काही लोक अंध पद्धतीने ते करत जातात, चालत चाललंय म्हणून करायचं, म्हणून कळत नाही त्यांना काय. बरोबर. आणि काही काही लोक त्याच्यावर शंका उपस्थित करतात म्हणून करत नाहीत. बरोबर. शंका उपस्थित व्हायचं कारण आपलं सगळं पूर्वापार जे काय आक्रमणं झाली आहेत किंवा हे सगळं जे आपल्यावरती, त्यामुळे मोगलांचं झालं, इंग्रजांचं झालं, त्यांनी अक्षरशः असंच केलं की तुम्ही गुलाम आहात, तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही माठ आहात, तुम्ही ढ आहात, हेच बिंबवलं गेलंय. प्रत्येक शास्त्र, म्हणजे आता आयुर्वेद हे एक शास्त्र झालं, जसं गणितात पण आपल्याकडे एवढे जुने रेफरन्सेस आहेत, सगळं मेरू प्रस्तार, ते मी बोलायला अधिकारी नाहीये, पण असे सगळे आपल्याकडे होते. पण एज्युकेशन सिस्टीमच या सगळ्यांनी पुसून टाकली, गुरुकुल पद्धत सगळी मोडून काढली. या सगळ्यामध्ये ना नॉलेज ट्रान्समिशनला खूप प्रॉब्लेम यायला लागले. त्यामुळे लोकांचा विश्वास बसणंच बंद झाला या आपल्या ज्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती. आता आयुर्वेदाचा उगम कुठे तुला सांगायचा झाला तर हा अक्षरशः ब्रह्मदेवानी स्मरण केले 4 वेद, त्यापैकी अथर्ववेदातला पार्ट म्हणजे आयुर्वेद आहे. ठीक आहे, इतका तो, त्याला आम्ही अपौरुषेय म्हणतो, म्हणजे कुठल्या माणसाने लिहिलेला नाहीच आहे, तो आहे, होताच पहिल्यापासून. आणि तो तेव्हा देवलोकात होता, म्हणजे त्याच्या मुलांनी दक्ष प्रजापतीला, त्यानंतर ते अश्विनी कुमार म्हणजे जे ऍक्च्युली देवलोकातले डॉक्टर म्हणून ते दोघं जुळे होते. त्यानंतर मग इंद्र, या लोकांपर्यंत तो सीमित होता. नंतर काय झालं, तेव्हा एक स्टोरी, मी आता ओघाघात सगळेजण ऐकतायत लाईव्ह, तर त्यांना आवडत असेल तर मी एक स्टोरी सांगतो छोटीशी. नक्की नक्की. म्हणजे त्याचा एक बाजू आपल्याला माहितीये, पुढची माहित नाहीये. दक्ष प्रजापतीने यज्ञ केलं होतं आणि त्या यज्ञाला शंकराला बोलवून त्यांनी अपमान केला. ही स्टोरी माहितीये, सतीच्या वेळेस वगैरे. तेव्हा जे शंकर महाराज चिडले किंवा महादेव जो कोप केला किंवा त्याचा जो संताप झाला, त्यामुळे पहिला आजार पृथ्वी तलावर सगळीकडे पसरला. तो ताप एवढा होता की पृथ्वी पण तापली किंवा त्याच्यावरचे सगळे पशु पक्षी प्राणी हे होरपळून गेले त्यामध्ये. आणि तो पहिला ज्वर हा त्या काळचा म्हणून पण पॅन्डेमिक, तो पहिले आला. आणि मग आता त्याच्यातनं आपली कसं तिथल्या माणसांनी बरं कसं व्हायचं, खूप त्यात हाहाकार झाला. असं ही सगळी स्टोरी आहे, दंतकथा आहे. पण त्यातनं मग सगळ्या त्या काळचे शास्त्रज्ञ, ऋषी तुल्य व्यक्ती, ऋषी मुनी सगळे एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की भारद्वाज मुनींना आपण पाठवूयात इंद्राकडे, ते सगळं ग्रहण करायला, आयुर्वेदाचं ज्ञान घ्यायला. म्हणून मग ते गेले आणि त्यांच्याकडनं मग पहिल्यांदा पृथ्वीवर तो आयुर्वेद आला. आणि नंतरही मी म्हणत होतो तसं की गुरु शिष्य परंपरेमध्ये किंवा गुरुकुल पद्धतीमध्ये त्या काळच्या लोकांची मेमरी किंवा रॅम म्हणून पण एवढा स्ट्रॉंग होता, ते मौखिक परंपरेनेच पुढे. एक्झॅक्टली. त्यामुळे ती तशी त्यांना तेव्हा काही लिखाणाची गरज नव्हती. आणि नंतर मग चरक संहिता म्हणा किंवा अग्निवेश तंत्र हे जे आहे हे सुद्धा आहे, मी सांगतोय ते 2500 वर्षापूर्वी, तेव्हापासूनच राईटअप्स आहेत आपल्याकडे. काही नंतर 800 सालचं, इसवी सन 800, 900, 1000 त्या काळची अजून हस्तलिखित आपल्याकडे उपलब्ध आहेत पुण्यात. त्यामुळे असे इतका जुना येतो. आणि एखादी गोष्ट जितकी जुनी म्हणजे त्या काळी, साधं उदाहरण सांगायचं, गुळवेल आता खूप लोकांनी ऐकलं, किंवा अश्वगंधा, ही जी औषधं आहेत ही आज चालत होती ती तेव्हाही चालत होती, कशातही बदल झालेला नाही. हो. त्यामुळे तरी लोकांना शंका असते. हा माझा मुद्दा की मधल्या ज्या पिढ्या गेल्या ना त्या आक्रमणांमुळे, की त्याच्यामध्ये खूप नुकसान झालंय. बरोबर. इव्हन अजून एक सांगायचं तर आता एक आहे, म्हणजे गैरसमज आहे, मी तुला इंटरप्ट करतो, पण आता ऑथेंटिक आयुर्वेद म्हणजे केरळी आयुर्वेद तेवढंच राहिलं. हे राहिले कारण की तिथे आक्रमण कमी झाली, त्यामुळे तिथे थोडा आयुर्वेद शिल्लक राहिला. नॉर्थ मध्ये तक्षशिला, नालंदा ह्या ज्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी जाळल्या गेल्या, बरोबर, त्याच्यामध्ये काय काय डॅमेज झालंय, किती वस्तू गेल्या आहेत हे कोणालाच माहित नाही, विचारही नाही करू शकत. बरोबर आहे. आपण दिवाळी निमित्त आज आपलं हे लाईव्ह करतोय, तर मगाशी आपण म्हटलं तसं की प्रत्येक सणामागे काहीतरी आपल्याकडे विज्ञान आहे. तर आजच्या दिवशी धणे आणि गुळ असं लहानपणी माझे बाबाही तो प्रसाद ठेवायचे, पण आपण ते परंपरा म्हणून खात असतो किंवा अभ्यंग करत असतो, उठणं लावत असतो. पण मला ना त्याचं आयुर्वेदिक महत्व जाणून घ्यायचंय की माझ्या शरीरात त्याने काय बदल घडणार आहेत. तुला खरं सांगू, उलट आहे, विज्ञानासाठी सण बांधले गेलेत. अच्छा. म्हणजे आता जर का आज नैवेद्य काय दाखवतात तर धणे आणि गुळ असं दाखवतात. त्याच्यासाठी काय, हे काय रिझन आहे तर तुम्हाला जनरल आपण धणे कशासाठी वापरतो, बरेच जण धने जिऱ्याचं पाणी, युरिन इन्फेक्शन, युरिनला आगार, ते थंड आहेत म्हणून. ऑक्टोबर हीटचा काळ संपत आला, दुपारी गरम आहे सध्या आणि रात्री गार आहे, म्हणून धणे
घ्यायचे आणि गुळ पण त्याच्यासोबत का घ्यायचा की तो अनुष्ण आहे, तो गरम पण नाही आणि शीत पण नाही असा. अच्छा. त्यामुळे त्याचा तो कॉम्बिनेशनमुळे तुमचं हेल्दी राहतं. हो. तसंच उदाहरण अजून एक बघायला गेलं तर कोजागिरी पौर्णिमेला, कोजागिरीला आपण काय करतो, दूध करतो. तेव्हा कारण एक्स्ट्रीम हे असते, हीट असते, हीट वेव्ह, मॅक्सिमम हीट वेव्ह तेव्हा असते शरद ऋतूतली. त्या कारणाने आपण दूध पण थंड करतो, चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आणि त्यामुळे रात्री ते आपण अजून पितो आणि त्यात दूध सारक असल्या कारणाने दुसऱ्या दिवशी जुलाब होणं आणि शारदीय विरेचन होणं अपेक्षित आहे. अच्छा. की पोट दुसऱ्या दिवशी साफ होऊन जाईल. त्याच्यावरती साडीच्या लाह्या मुद्दामून खातात की जुलाब दुसऱ्या दिवशी पोट इझिली साफ व्हायला पाहिजे. सो हे नॅचरल क्लिन्झिंग आपोआप सगळ्यांचं होऊन जावं म्हणून हे सण रचलेत. सो आपण बऱ्याच गोष्टी ज्या ऐकतो, आपण पाळत आलेलो आहोत, आपण त्याच्यावर विचार करत नाही किंवा त्याच्या मागचं कारण आपल्याला कोणी सांगत नाही किंवा शोधायची मानसिकताही नाही. बरोबर, कारण आपण पाळतच आलेलो आहोत त्या. पण ह्या गोष्टी कळल्यावरती ते करण्याची उत्सुकता अजून वाढते की आपल्या शरीरासाठी आयुर्वेदाने काय सांगून ठेवलं. आपण आता हे म्हणले तसं अभ्यंग आणि उठणं हे फक्त दिवाळी पुरतच राहिलंय. म्हणजे काही काही लोकांना तर उठण्याचा साबण एवढाच फार माहिती आहे. उठणं घेऊन ते साईत कालवून किंवा मध किंवा दह्यात पण कालवतात. अशा पद्धतीने ते थोडं गुलाब पाणी घालून आणि दुधात असं करून ते अंगाला लावावं. हे खरं तर रोज करणं अपेक्षित आहे. त्यांनी तुमचे जे मसल्स आहेत ना ते खूप छान टोन होतात आणि एक्स्ट्रा जी चरबी आहे ती सगळी लॉस व्हायला लागते. स्किन खाली जे फॅट्स डिपॉझिट होतात ना ते घालवण्यासाठी इतकं उत्तम उठणं काम करतं. उद्वर्तन हे रोज करणं अपेक्षित आहे. आंघोळीच्या वेळेस आपण साबण वापरतो तर ते रोज केलं पाहिजे. अभ्यंगही रोज केलं पाहिजे. तुम्ही बेसिकली जेव्हा व्यायाम करताना त्याच्या आधी तुम्ही तेल लावणं अपेक्षित आहे. पूर्वी आखाड्यात जायचे सगळे, त्याआधी मस्त तेल बिल मालिश केलं आणि मग ते सुरू करतात. का तर ते मसल ड्राय नाही होत. त्याच्या मागे लॉजिक ते की मसलला वृक्षता येते. ते वापरून मसल तुमचे कोरडे पडायची भीती असते. म्हणून तुम्ही त्याला ऑइलिंग करा आणि मग म्हणून आधी अभ्यंग करायचं, मग व्यायाम करायचा, मग उद्वर्तन करून आंघोळ करायची. अशी ती प्रोसेस आहे. ती सुद्धा गरम पाण्याने शक्यतो आंघोळ करायची, कोमट गरम. म्हणजे तो शेकल्याने तुम्ही जो एक्सेसिव्ह व्यायाम करता त्यामध्ये जी शरीराची हालचाल होऊन वात वाढतो तोही वात त्या गरम पाण्याने शमायला मदत होते. आपण काय करतो माहिती का, आता मला आला तुझा प्रश्न लक्षात. आणि लाईफस्टाईलच तसं आहे की हे रोज करणं शक्य नाही. लोक रोज करू नका, नुसते बस. आपण लोक उलट करतायत. आपलं मगाशी गप्पा झाल्या तशा की लोक एसी जिम मध्ये जातात, त्यानंतर रात्री जिमला जातात, ते झाल्यानंतर गार पाण्याने शॉवर घेतात. सगळं विरुद्ध करतोय आणि दे आर व्हेरी प्राऊड ऑफ इट. म्हणजे आम्ही एवढा व्यायाम करतोय किंवा अशा या सगळ्या. हे अगं खूप चुकीचं आहे. म्हणजे एकतर काय आहे, तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे तर तो मोकळ्या हवेत व्हायला पाहिजे. तुम्ही जेव्हा श्वासोश्वास गती वाढते ना, तुम्ही धावताय किंवा काही जिम करताय, मोठे मोठे श्वास लागतात. त्यामुळे तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची गरज असते म्हणून ते आपण मोठे श्वास घेतो. तुम्ही एखाद्या बंद चेंबर मध्ये जर का हे करत बसलात किंवा शेजारी 10 जण व्यायाम करतात, त्यांचा कार्बन डायऑक्साईड तुम्ही घेताय, तुमचा कार्बन डायऑक्साईड त्यांना देताय, एवढंच चाललंय. त्यानंतर बरं ठीक आहे, आता मग म्हणतात नाही व्हेंटिलेशनसाठी एसी असतो. अरे पण एसी मुळे तुम्हाला घामच येत नाही. मग तो घाम व्यायाम कशासाठी करायचा, तर घाम काढण्यासाठी. म्हणजे तो मलय घाम जो आहे तो त्यामध्ये डिटॉक्स होतो आपण, ते होत नाही. त्यामुळे तो एसी लावतो. आणि त्यानंतर सुद्धा करायची वेळ म्हणजे रात्री करतात, जेव्हा नॅचरली बाहेर हवेमध्ये जर का एक गारवा आहे तेव्हा तुमची बॉडी रात्री कूल व्हायला पाहिजे. तुम्ही तिथे हिटअप करताय बॉडी. तर रात्री सगळं उलट करतोय. आणि त्यामुळे ना हे आता जे अटॅक्स वगैरे येत आहेत ना किंवा त्यात प्रोटीन्स पण खायची, 3-3 तास व्यायाम करायचा. आता तुमचं जर का फिरायचं काम आहे किंवा श्रमजीवी आहात तुम्ही, तर तुम्ही मसल्सचे एक्सरसाइज करणं बरोबर आहे ना. तुमचं बैठं काम आहे, आयटी मध्ये असाल किंवा तुमचं तुम्ही कुठलं प्रोफेशनल्स असाल, तुम्ही बसून काम आहे, तर तुम्हाला एवढ्या व्यायामाची गरज नाहीये. थोडाफार योगा केला, 40 मिनिटं वॉक घेतला, इनफ आहे. आणि त्याचं सकाळी व्हायला पाहिजे. बरोबर. कधी उलटा पालटा करता. म्हणजे बऱ्याच पेशंटला उदाहरण देतो, तुम्ही हे असं करताय जसं की आधी आंघोळ करून यायचं आणि बाहेर येऊन साबण चोळत बसायचं. हे चालणार आहे का? त्याला सिक्वेन्सला महत्व आहे ना काहीतरी. आपण मेनली आपली जीवनशैलीच अशा पद्धतीने बदलली आहे की हे सगळ्यात चुकीच्या गोष्टी, किंवा आपण असं सगळं नको म्हणायला, पण बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत आहेत ज्याच्यामुळे आपल्यालाच ते घातक ठरत आहे आणि मग औषधांची गरज पडते. तर आयुर्वेदामध्ये दिनचर्या काय, म्हणजे ते शब्द काय आहे, तो त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? कसं आहे, दिनचर्या आणि ऋतुचर्या असे 2 महत्वाचे घटक आहेत. सांगतं की ते जर का तुम्ही छान फॉलो केले तर तुम्ही आजारीच पडणार नाही.
असा अच्छा. क्लेम आहे बेसिकली. तो पूर्णपणे पाळलं गेलं तर. हो. प्रॅक्टिकली ते अगदी मी डॉक्टर असूनही माझ्याकडनं तेवढं फॉलो होऊ शकत नाही. पण त्या दिवशी की जास्तीत सकाळी जास्त. म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठावं, त्यानंतर मलमूत्र विसर्जन करावं, त्यानंतर दंतधावन असा अर्थ आहे म्हणजे दात घासावेत, त्यानंतर मग कवलग्रहण सांगितलंय. कवलग्रहण म्हणजे ऑइल पुलिंग. हे पण सहज सोप्या गोष्टी करणं आहे की टोटल ओरल कॅव्हिटीमध्ये ते जे बॅक्टेरिया असतात ते चांगले बॅक्टेरिया टिकणं आणि खराब बॅक्टेरिया जाणं याच्यासाठी म्हणून वेगवेगळे काढे किंवा तेल असं तोंडात धरून ठेवणे 2 मिनिटासाठी, अशी एक प्रोसेस असते. ते तुम्ही करू शकता. त्यानंतर आंघोळ म्हणजे व्यायाम, आंघोळ हे सगळं बोललो आपण. नंतर अंजन सांगितलंय. आता ते राहिलंच नाही. अंजन म्हणजे काजळ लावणे. त्याने डोळ्याच्या ठिकाणी मेन पित्ताचं स्थान डोळे सांगितलंय. ते थंड राहण्यासाठी म्हणून तुम्हाला ते खरं गरजेचं आहे. आजकाल मुली फक्त फॅशनसाठी काहीतरी केमिकल असलेलं लावतात, पण रंग आहे म्हणजे हो पेंट मारतात. ते अंजन नाही तर रंग आहे. आणि पुरुषांचं तर बंदच पडलेलं हे काय. त्यानंतर नस्यची एक सोपी प्रोसेस. रात्री झोपताना नाकात ड्रॉप टाकून झोपून बघा. न घोरता न स्वप्न पडता छान झोप लागते. पादाभ्यंग करून बघा. तळपायाला तेल लावून झोपायचं. डोक्याला थोडंसं तेल थापून झोपू शकता. स्ट्रेस कमी होतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण खरं करू शकतो पण केल्या जात नाहीत. ह्या दिनचर्येत सांगितल्या. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण आपल्या आजी आजोबांना नित्यनियमाने करताना बघितलंय. मग पुढच्या पिढ्यांमध्ये 4 गोष्टी कमी असं गेल्या 50 वर्षांमध्ये नक्कीच तो फरक जाणवतो. आणि ह्याचाच ऋतुचर्येवरती काय फरक पडला? ऋतुचर्येत कसं असतं ना, ऋतुचर्या बेसिकली काय, ही दिनचर्याच, हे जे रोजचे तुमचे नित्यक्रम आहे ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. पण आहारामध्ये फरक करायला लागतो बरेचदा, किंवा व्यायामाच्या पद्धतीमध्ये. आता ग्रीष्म ऋतू जेव्हा खूप ऑलरेडी हीट आहे तेव्हा व्यायाम जास्त करू नका, तो कमी करा. त्यानंतर झोपेचं पण सांगितलं. ग्रीष्म ऋतूत तुम्ही दुपारी आवर्जून झोपू शकता सगळेजण. असे काही गोष्टी आहेत की ज्या त्या ऋतूनुसार आपण बदलत राहायला पाहिजे. आहाराचे घटक पण तुम्ही थंडीचं जर का सीझन असेल तर तुम्ही कितीही हेवी खाऊ शकता. तुमचा पाचक अग्नी, जठराग्नी एवढा मजबूत असतो, स्ट्रॉंग असतो, ते सगळं रिचवत होतो, सहज पचवतो. वर्सेस आपलं जे आपण श्रावण पाळतो, एक्झॅक्टली हा जो आहे चातुर्मास जो आहे त्यात जास्तीत जास्त पथ्य सांगा. म्हणून ते उपास आलेत. अच्छा, की ते उपास म्हणजे तेव्हा आपण लंघन करणं अपेक्षित आहे, कारण की ते कमी खाल्लं जाईल आणि त्या वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला अन्न सहज पचेल. ते नाही पचलं की मग ऍसिडिटी होते, गॅसेस होत आहेत, सगळं ते तक्रारी बरोबर त्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये होतं. किंवा तेव्हा विषाणू जीवाणू पण त्यामध्ये वाढलेले असतात, म्हणूनही ते खायला सांगतो. आणि उपवास म्हणजे खरं तर आपण ते लंघनच केलं पाहिजे किंवा फळं खाल्ली पाहिजे. पण आपण 3 गोष्टी खाऊ नका. एकादशी दुप्पट खाशी, खाशी पण सोड. साबुदाणा, शेंगदाणा आणि बटाटा हे तिन्ही पित्तकारकच आहेत. आणि हे तिन्ही उपासाला का खातात मलाही माहित नाही. एक तर साबुदाणा कुठून आला माहित नाही मला. साबुदाणा, बटाटा हा पोर्तुगीजांनी 1748 साली आला. त्याच्या आधी एकादशा नव्हत्या का आपल्याकडे. मग म्हणजे हे जे पदार्थ आलेत ना, हे खरं उपासाला कोणी इंट्रोड्यूस केले. टापियोका बनवला जातो म्हणजे ते पर्ल्स बनवले जातात, तो नॅचरल फॉर्म मध्ये नाही. त्या कारणाने खरं उपासाला काय खाणं अपेक्षित आहे तर उपासाला कंदमुळांमध्ये रताळ खा, अळकुड्या म्हणजे अरवी जे अळूचे कंद ते खा. त्यानंतर तुम्ही अजून याच्यामध्ये भगर खाऊ शकता, म्हणजे वरी तांदूळ खाऊ शकता. सगळं राजगिरा लाही किंवा राजगिरा लाडू वडी असं काहीतरी खाऊ शकता. किंवा शक्य तेवढं ताक पिऊ शकता, प्लेंटी ऑफ बटर मिल्क. त्यानंतर दूध पिऊ शकता भरपूर, आणि फळं खाऊ शकता. हे खाऊन तुम्ही पुढे ते नेलं पाहिजे, तर ते उपासाचं काहीतरी महत्व आहे. काहीही उलट पालट खाऊन कसा उपास होईल. कारण बऱ्याच लोकांचं कंप्लेंट म्हणजे बोलता बोलता, नाही मी उपास नाही करत कारण मला फार ऍसिडिटी होते. आपण वेगळा पॉडकास्ट करू शकतो, अख्खा पॉडकास्ट होऊ शकतो त्या विषयावर. मुळात ते हेच आहे की आपण जे महत्वाचं हे काही म्हणजे जाणून न घेता ज्या गोष्टी करतो त्या खरं तर हानिकारक. त्यामुळे हे हानी म्हणजे तू म्हटलं सच ऍसिडिटी किंवा हे सगळे त्रास त्याच्यामुळे होतात. तुम्ही त्या वेळेस त्या गोष्टी फॉलो करत गेलात त्रास नाही होणार आहे. तसंच आपल्याकडे आता फेसबुक, इंस्टाग्राम वरती बऱ्याचशा गोष्टी ट्रेंड मध्ये येतात आणि लोक ते सर्रास फॉलो करतात.
जसं एक आपलं मध्ये बोलणं झालं होतं त्यावेळी ते एक एक्झाम्पल महत्वाचं ठरू शकतं, कारण फिटनेस एन्थुझियास्टच्या ह्याच्यातनं ते जास्ती इन्फ्लुएन्स होत चाललंय. कोणाला दोष देण्याचं काम नाही येतं, पण प्रत्येक जण काही ना काही स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे भर टाकत राहतं. त्या ह्याच्यात असा ट्रेंड आला नवीन की तुम्ही सकाळी उठून 2 कच्च्या लसणाच्या कळ्या खा. त्यांनी तुम्हाला फार फायदा होतो आणि तुमचं बॉडी आणि हे सगळं गरम पाणी तांब्याच्या ह्याच्यातनच प्या. अरे खूप बरंच काय काय माहिती का, हे आयुर्वेदात आहे, नाही असं नाहीये, पण हे अर्धवट ज्ञान आहे जे लोक आता पसरवतात. दॅट्स व्हेरी हॅझार्डस. अर्धवट ज्ञान इन द सेन्स कसं, लसूण हा आम्ही सांगतो उत्तम रसायन आहे, म्हणजे सगळ्या दृष्टीने खूप छान औषध आहे. बरोबर. पण तो पित्तकार उष्ण येतो. पण त्यामुळे ज्यांना ऑलरेडी पित्ताचे त्रास आहेत किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे, असं ज्या प्रकार आहे, ह्या लोकांना तुम्हाला ऍसिडिटी शुअर शॉट होणार आहे असं काहीतरी उद्योग केल्याने. पण मग मग लसूण कसा काय खाऊ, कारण तो हार्ट साठी चांगला वगैरे, हे तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा ना. त्याला किती अमाऊंट, किती पाकळ्या खा. त्याला खरं तर चांगली पद्धत अशी आहे की लसणाची 1 पाकळी मोडायची. हे सगळेजण करू शकतात. म्हणजे लसणाची सिंगल पाकळी मोडून एक छोटी वाटी घ्यायची, त्यामध्ये दह्याची निवळी किंवा ताक, आंबट ताक किंवा दह्याच्या वरचं पाणी, निवळी म्हणजे ते घ्यायचं. त्यामध्ये मोडलेली लसणाची पाकळी रात्रभर भिजत ठेवायची. सकाळी ते पाणी किंवा ताक फेकून द्या आणि मग ती खा. म्हणजे त्यातला जो उष्मा असतो तो कमी होतो आणि त्याच्यात एकच रस नाहीये, आम्ल रस, तो त्यात मिक्स होतो. त्यामुळे तो परिपूर्ण होतो लसूण. अशा पद्धतीने खाऊ शकता. किंवा ज्यांना तरीही ऍसिडिटीचा त्रास होतो ते तुपात फ्राय करून लसूण खाऊ शकतात. असे म्हणजे आधी तुम्हाला खरंच गरज आहे का हे आधी ठरवलं पाहिजे डॉक्टरनी तुमच्या. आणि जर का गरज असेल तर ह्या पद्धतीने खायचं, हे पण त्यांनीच तुम्हाला ऍडवाइस केलं पाहिजे. आणि आपण ह्या बाबतीत तज्ञ डॉक्टर म्हणतोय, गुगल डॉक्टर नाही. तांब्याचं पण उदाहरण रे, आत्ताच मागच्या आठवड्यातच माझ्याकडे एक काका आले होते आणि मी आता पावसाळ्यात माझ्याकडे हा नव्हता, ऑक्टोबर आहे म्हणून हे बाहेर आला. तर म्हणे तुमच्याकडे होते नेहमी येतात ना, रेग्युलर पेशंट आहेत. म्हणे तुम्ही हे असं नव्हतं का, मध्ये माझ्याकडे सेम होतं वगैरे. त्यांना आठवलं त्यात ना रे विषय. म्हणलं हे काका हे रोज नसतं प्यायचं. म्हणजे हो का, माझ्याकडे टाकी आहे, मी रोज पितो, मस्त असतं, चांगलं असतं. म्हणलं कोणी सांगितलंय तुम्हाला? त्यांच्याकडे असं मोठं पिंप आहे, तांब्या म्हणजे पिंप, त्यात नसते पितात. म्हणलं काका हे थंड गुणाचं आहे बरोबर? म्हणे हो. त्यांनी पाण्याला तांब जे आहे ते थंड करतं. म्हटलं पाणी स्वतःच शीत गुणाचं असतं, त्यात तांब्याच्या गुणधर्माने ते अजून थंड होतं. त्यामुळे ते उन्हाळ्यामध्ये किंवा ऑक्टोबर हीट मध्येच तुम्ही ते घेतलं पाहिजे. नाहीतर ऑलरेडी तुमचं शरीर जर का पावसाळ्यामध्ये थंडच आहे तेव्हा तुम्ही कोमट पाणी प्यायला पाहिजे. तेव्हा जर का तुम्ही उलट तांब्यातलं पाणी पिलं तर तुमच्या शरीरातला वात अजून वाढणार आहे, तुमचं कॉन्स्टिपेशन अजून वाढणार आहे आणि तुमचे जॉईंट पेन आणि हे सगळं अजून वाढणार आहे. तेव्हा छोट्या गोष्टी आहेत. आणि हे ऋतुचर्येत आलं परत. मी जे म्हणतोय हे ऋतूनुसार या गोष्टी बदलत राहायला पाहिजे. आणि मुळात त्याचा परिणाम किती घातक होतोय हे अजून कळत नाही. मग नंतर लक्षच देत नाही त्या गोष्टींकडे, त्यामुळे आपलं ते पटकन लक्ष देत नाही. पाण्याबाबतीत खूप संभ्रम आहेत की काही जण म्हणतात की जेवताना अजिबातच नाही प्यायचं. तर काय नक्की? हे पहिला रूल एकच सांगतो आयुर्वेद, तहान लागली पाणी प्या. इतका सिंपल आहे, विनाकारण काहीही त्याला जास्त डोकं लावायची गरजच नाही. तहान लागली पाणी प्या. फक्त पिताना गटा प्यायचं नाहीये, छोटं 2-2 घोट 2-2 घोट प्यायची पद्धत असते. त्यात सुद्धा गरजेचं कधी आहे की भोजनेच अमृतम वारी असं सांगितलंय. म्हणजे जेवणासोबत पाणी प्याल ना जर का, तर ते अमृता समान काम करतं. कसं तर ते मला सगळे दाखले द्यायला लागतात म्हणून लोकांना पटेल तेव्हाच. आता ते दाखला त्याचा असा आहे की तुम्ही जर का चटणी करायची ठरवलीस, तू घरी आज ठरवस, छान नवऱ्याने सांगितलंय चटणी करून दे, तू खोबरं घाल, जिरं घाल, सगळं घाल, मिरची कोथिंबीर सगळं घाल, फिरव, भरड होईल ती चटणी. ठीक आहे. आता तू काय करतेस, झाकण उघडतेस, थोडंसं पाणी घालतेस, परत फिरवतेस, परत पाणी घालतेस. हे आता पोटामध्ये सेम प्रोसेस आहे. जठर जे आहे हा मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये पाणी सोडत राहायला लागतं जेणेकरून त्याची छान पेस्ट तयार होते. आणि ते ऍसिड छान त्यात मिक्स होतो. पूर्ण पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होत असतं, त्या आहारात फक्त ते मिक्स होत असतं. त्यामुळे पचनक्रिया जास्ती चांगली. मग ते जेव्हा पुढे छान पेस्ट झालेली जेव्हा पुढे जाईल तेव्हा तुमचं अन्न चांगलं पचणार आहे आणि त्यातनं जे त्याचं विघटन होऊन जे सार भाग घ्यायचा आहे तो चांगल्या पद्धतीने घेतला जाणार आहे. म्हणून भोजनेच्या अमृतम वारी, की जेवणासोबत पाणी पिणं चांगलं आहे. पाणीच असं नाहीये म्हणणं की द्रवांश काहीही, म्हणजे सार करा, ताक प्या किंवा आमटी घ्या किंवा असे जे आहेत लिक्विड्स काही ना काहीतरी सूप्स करून पिऊ शकता. असं जेवणासोबत गेलं पाहिजे.
बरं. अगदीच सुख कोरडं असं नाही गेलं पाहिजे. एवढंच लॉजिक आहे त्यामागे. उगीच आधी प्या नंतर प्या असं काही एवढं मोठं त्यात शास्त्र शोधण्याची गरज नाही. सो या ज्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये इफ आय एम नॉट रॉंग कुठेतरी प्रकृती आणि तुमचे दोष जे आहेत, दोष म्हणजे चुका नाही तर तुमचे जे वात, गुण पित्त, आहेत, कफ, दंश. तर त्यांचा पण खूप मोठा म्हणजे ते कन्सिडर करावं लागतं. खूप कन्सिडर करायला लागतं. आता कसं आहे की जसं आपण म्हणलं ना की वेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळा आहार आपल्याला डिझाईन करायला लागतो. त्यानुसार आता साधारणतः बरोबर बघता तुझी मला वात प्रकृती वाटते, कारण की थोडं फास्ट ऍक्शन्स असतात किंवा तू थोडी अशी कृश आहेस. वर्सेस तुझी मला कदाचित कफ प्रकृती वाटते की तू थोडासा म्हणजे तुला निवांत गोष्टी आवडतात अशा. त्या कारणाने तुझी थोडी म्हणजे असं आम्ही बघून जज करतो, रफली सांगतोय. आता त्यामुळे तुला मला औषधं देताना अशी औषधं द्यायला लागतील किंवा सेम दोघांना जर का ताप आला तर मला तुला औषध योजना वेगळी करायला लागणार आहे, तुला औषधं मला वेगळी द्यायला लागणार आहेत. कदाचित तुला काही औषधं उष्ण पडतील, तीच औषधं ह्याला अजिबातच उष्ण पडणार नाहीत, कारण हा प्रकृतीचा फरक आहे. अशा पद्धतीने बदल करायला लागतात. सो दोषावरनं प्रकृती म्हणजे वात, पित्त आणि कफ हे 3 शरीरात दोष आहेत. त्याला दोष जरी म्हटलं तरी हे कुठले तू मगाशी म्हटलं तसं दोष नाही आहेत, म्हणजे दोज आर बेस लाईन. त्याला दूषणात दोष आहे असं हे फक्त म्हणणं आहे. त्याला दोष म्हणजे मराठी अर्थ घेऊ नका, हा संस्कृत शब्द आहे. तर ते जे दोष आहेत ते तिन्ही दोष जेव्हा समावस्थेत आणतो आपण तेव्हा फिटनेस असतो असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात मला आता काय होतंय, गरम होतंय, मग मी काय, किंवा मला हीट वाढली अंगातली, तर मी काय करीन की दूध पिईन किंवा ताक पिईन, त्यांनी माझी बॉडी शमली. ठीक आहे, म्हणजे मी माझा वाढलेला पित्त दोष थोडक्यात कमी केला. किंवा माझं खूप अंग दुखतंय, आज मला आज खूप चढणं झालं किंवा काहीतरी आज खूप ट्रेकिंगला जाऊन आलो, माझे पाय खूप दुखतायत, म्हणजे काय माझा वात वाढला, मी तेल लावून त्याला वाताला शमवीन असं आहे. आता त्यात ज्याची त्याची प्रकृती आहे ना, म्हणजे ती मूळ प्रकृती म्हणतो, त्याला त्या दोषाचे त्रास जास्त होऊ शकतात. सो हे तिन्ही दोष प्रत्येकामध्ये असतातच, कमी प्रमाणात असतात. एखादा प्रॉमिनंट असतो. आता एक सिंगलचा पण नसतो, असंही असतं की तू कदाचित कफ प्रधान वातानुबंधी, बरोबर, म्हणजे दोन असं परमिटेशन कॉम्बिनेशन होऊन जनरली प्रकृती काढता येते. की ती तुमची प्रकृती तुम्ही जाणून घेतली की माझी पित्त प्रकृती आहे, तर मला पित्ताचे त्रास लगेच होणार आहेत किंवा मला छोटी छोटी औषधं उष्ण पडतात. ह्या ज्या गोष्टी त्या तुम्ही स्वतः जाणून घ्यायला पाहिजेत. आणि आपण मगाशी जसं डिस्कस केलं, हे जे छोटे छोटे नुसके आपण काही विचार न करता करतो, तर या प्रत्येक दोषाप्रमाणे पण ते बदलत जाणार. हो रे, हे जेनेरिक नाहीच करता येत. म्हणजे आजकाल जे युट्यूबवर किंवा याच्यावर, युट्यूब नाही, तुमच्या इन्स्टावर छोटे छोटे रील येतात ना, रामबाण उपाय, हे करून बघा 3 दिवसात तुमचं काही होईल, 10 मिनिटात वात कमी, पित्त कमी वगैरे, असं जे आहे ना, हे जेनेरिक नाही होऊ शकत. म्हणजे साधंच उदाहरण सांगू, तुला 10 मिनिटात होईल, मला 2 तासात होईल. ठीक आहे, तो उपाय असेल कदाचित व्हॅलिड, पण त्यांनी तुम्हाला फरक तेवढाच पडतो असं नाहीये. एखाद्याला जास्त मात्रा लागू शकते, एखाद्याला मात्रा कमी लागू शकते. खूप बदल आहे. जसं ऍलोपॅथीमध्ये आपण आता बघितलं की ऍसिडिटीच्या एक सेट ऑफ गोळ्या असतात जे घेतल्यावर तुम्हाला बरं वाटतं. असं बऱ्याच आजारांच्या आता ठरलेल्या गोळ्या आहेत, त्या औषध कंपाऊंड सगळं आहे. बऱ्याच लोकांचं असंही आहे की आयुर्वेदाला खूप वेळ लागतो तुम्हाला बरं करायला, पण एखादी गोळी पटकन घेतली डॉक्टरांकडे जाऊन तर मला लगेच आराम मिळतो. असं ह्याच्या मागचं कारण काय, म्हणजे दिनचर्या आणि या सगळ्या गोष्टी पण त्यात येतात का नक्की काय, असं का होतं? तुला ती जी गोळी घेतलीस ना, ओमेप्राझोल, ओमेस म्हण, पॅन्डी म्हण किंवा ऍसिडिटी, सिम्पटमॅटिकली तुला रिलीफ मिळाला. आत्ता वाढलेलं ऍसिड न्यूट्रलाइज झालं, एवढंच आहे. हे ऍसिडिटी व्हायचं कारण काय हे शोधलंच गेलं नाही किंवा त्याच्यावर कामच झालेलं नाही. ते कारण तसंच राहिलं असेल मागे, उद्या परत ऍसिडिटी होणार आहे, उद्या परत पॅन्डी घ्यायला लागणार आहे. सो दिस इज ऍक्च्युअली सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट व्हॉट यू आर लुकिंग ऍट. त्याला जी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे ना, ती आयुर्वेद शोधून, म्हणजे आयुर्वेद देतं की मूळ कारण काय आहे. आता तुझं जागरण होतंय रोज, हे मी शोधलं, मग आता तू लवकर झोपत जा, मग तुला ऍसिडिटी होणार नाही, मग तुला रोज पॅन्डीची गरज पडणार नाही. तात्पुरतं ठीक आहे तुम्ही घेतली तर त्याबद्दल ना नाहीये काही, पण सतत घ्यायला लागण्याच्या मागे का लागतंय हे तुम्ही शोधलं पाहिजे. आणि त्यात काय होतं, इन्स्टंट आजकाल हवंय लोकांना, जमाना फास्ट फूड किंवा इन्स्टंट सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. जे काय ते किंवा प्रिझर्वेटिव्ह घालून सगळं तयार असतं, आणि ह्या सगळ्यांनी इन्स्टंट, म्हणजे सगळं अगदी त्या सगळे मसाले किंवा ते पेस्ट बिस्ट पण सगळे रेडीमेड, ते घालायचं, मिक्स करायचं आणि खायचं. त्या कारणाने ना लोकांची मेंटॅलिटी पण इन्स्टंट झाली. म्हणजे मी आता गेलो आणि मी बरा झालो असंच मानसिकता झाली.
त्याच्यासाठी वेळ हा लागणारच आहे ना रे, हो. कुठल्याही पॅथीमध्ये. ठीक आहे, बरोबर. असं नाही. आणि जर का आजार तुमचा क्रॉनिक आहे, समजा आर्थरायटिस आहे, मला संधिवात आहे, तो वेळ काढणारच आहे. बरोबर. सर्दी 3च दिवसात बरी होणार आहे, हो. आर्थरायटिसला वेळ लागणार आहे, हे साहजिक आहे. फक्त काय होतं, बरेचदा काय होतं, आयुर्वेदाकडे क्रॉनिक डिसीज साठी लोक येतात. हो. आणि क्रॉनिक साठी जेव्हा येतात तेव्हा त्यांचं 10 ठिकाणी फिरून झालेलं असतं. बरोबर. हे try करून बघू आज. आधी घरगुती काहीतरी करायचं, मोबाईलवर बघून नाही फरक पडला केमिस्ट कडे जा, केमिस्ट कडनं काहीतरी ऑन द काउंटर काहीतरी औषधं घ्यायची, त्यांनी फरक नाही पडला डॉक्टरकडे जा, डॉक्टर काहीतरी इन्व्हेस्टिगेशन लिहून देणार, त्या तपासण्या करून घ्यायचा. मग येतो गुगल की ह्या तपासण्या का सांगितल्यात, मग मला कॅन्सरच आहे का आणि मला हेच आहे का, असलं काहीतरी येऊन स्ट्रेस वाढवणार. ते झाल्यानंतर मग अजून सुपर स्पेशालिटीला स्वतःच जाऊन भेटणार, त्या डॉक्टरने सांगितलेलं नसेल तरी की एक आपण विचारूयात, मला ह्या शंका आहेत अशा दृष्टीने, तिथेच जाऊन येणार. ते जाऊन आल्यानंतर मग तो ऑलरेडी एवढे सगळे त्याच्यावरती प्रयोग झालेले असतात, तो डिसीज एवढा जुना होतो की जेवढा तो जुना झाला तेवढा बरा व्हायला तेवढा वेळ लागणार. आयुर्वेदामध्ये अत्ययिक चिकित्सा नावाची एक अख्खी ब्रांच आहे. अच्छा, ते काय आहे? अत्ययिक चिकित्सा म्हणजे अशी काही औषधं खालून दिली जातात की ज्या कारणाने म्हणजे विषबाधा झाली, काही कुठे चावलं तेव्हा अशा काही मात्रा उगाळून दिल्या जातात, किंवा असे काही बृहत्वाद चिंतामणी रस किंवा हेमगर्भ पोट्टली रसायन, असे काही काही औषधं आहेत की जी इन्स्टंट. कोविडमध्ये सुद्धा आम्ही अक्षरशः ऑक्सिजन लेवल्स वाढवायला श्वासकाश चिंतामणी वगैरे अशा औषधं वापरलेत, ज्यांनी अक्षरशः 1-2 दिवसात ऑक्सिजन लेवल्स वाढायच्या. हे लोकांना माहिती नाही की आयुर्वेदात पण असे काही म्हणजे मदत करणारे उपाय आहेत जे इन्स्टंट पण. म्हणजे जडीबुटी वाटतं, काहीतरी आपली पानं झाडं फुलं काहीतरी केलंय, घासपूस. ते हर्बल म्हणजे आयुर्वेद एवढंच लोकांना वाटतं. किंवा अजून एक समज आहे उलटा, म्हणजे की आम्ही मेटल्सच वापरतो आणि मग त्यांनी काय लिव्हरच डॅमेज होते आणि हे होतं, हे पण खूप उठलंय. किंवा गिलोय एवढी खाऊन उठलंय. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचाच नाहीये. मला ताप येऊ नये किंवा ह्या गोळीने बरं वाटलं म्हणून मी रोज ती गोळी खाणार आहे का? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याचे कुठेतरी साईड इफेक्ट पण येणारच आहेत. त्यामुळे आयुर्वेदालाही साईड इफेक्ट 100% आहेत. त्याचा योग्य वापर नाहीच झाला तर त्याचे साईड इफेक्ट दिसणारच तुम्हाला. म्हणूनच आपल्याला त्या तज्ञाकडे जाऊन आपलं नाडी परीक्षण करून सगळे दोष, आपली प्रकृतीच ओळखून घेण्यासाठी महत्वाचं, ती जास्त गरजेची. आहाराबद्दल मला एक विचारायचं होतं, जसं आपण पाण्याबद्दल तू मगाशी म्हणालास की बेसिक लॉजिक आहे, तहान लागली की खा, तसं भुकेच्या बाबतीत पण आहे का की भूक लागली तरच खा? पण आता मला समजा रात्री 1:30 वाजता भूक लागली मग खा ना तेव्हा. पण ही खरी भूक आहे काय तुला आधी ओळखता आली पाहिजे. पण हे कसं कळेल? हे कळण्यासाठी तुला हे पाहिजे की मी रात्री 9:30 वाजता मस्त एक थाळी जेवलेली आहे आणि तरी 1:30 वाजता भूक लागली म्हणजे चुकीची, ही खोटी भूक आहे. तुझं आज काही खूप काम झालंय, संध्याकाळी 7-8 वाजता तू लवकर जेवण केलंयस, व्यवस्थित जेवलेस रोजच्या सारखं, पण आज खूप हेक्टिक काम झालंय, कुठे भरपूर फिरलीयस, चाललीयस, दमलीयस आज, तर तुला भूक लागली तर तुला ते पचणार आहे. पण तू आज लोळत पडलीयस, काहीही मी काम नाहीये, 7:30ला पण जेवलीये, परत भूक लागली, सो इट्स रॉंग, काहीतरी चुकतंय. मग ते काहीतरी शोधलं पाहिजे की मग आपलं इन्शुलिन लेवल्स बदलतात का, किंवा आपलं काही वेगळं काय पित्तच वाढतंय का. मग ते पित्त वाढलं तरी ती खोटी भूक वाटते, त्यात काहीतरी टाकावं की शमेल असं. त्यामुळे ती आधी खरी भूक आहे का हे शोधायला पाहिजे. खोटी भूक असेल तर तुम्ही खाऊ शकता ना रात्री, कोणी नाही सांगितलंय. गरम गरम दूध प्या पाहिजे तर तेव्हा थोडंसं भूक लागली तर रात्री, किंवा एखादं चिक्कीचा 2 तुकडे खा. चिक्की पण विसरलोय आपण आजकाल, असते ती खा. 2 पाहिजे तर अगदी राजगिऱ्याचा एखादा छोटा वडी किंवा असं काहीतरी खा, झोपा परत. बेसिकली चिक्की म्हणजे आपल्या आधीच्या काळामध्ये जे गुळ दाणे द्यायचे, शेंगदाणे आणि गुळ हेच असतं, तेच फक्त आता एका कंबाईन फॉर्म मध्ये असं काहीतरी तुम्ही खाऊन बघू शकता. पण ते एक असं म्हणतात ना, म्हणजे ती एक अशी म्हण आहे की जेवण कसं असावं तर सकाळचं राजासारखं, दुपारचं नोकरासारखं, संध्याकाळचं भिकाऱ्यासारखं. हे तसं लॉजिक आहे. एक्झॅक्टली, हे तसंच असतं. कारण की काय असतं, हे सगळं सूर्याच्या चक्रावर आहे. तुम्ही जेव्हा केव्हा रात्रीचा आपण विचार करू, सूर्यास्तात नंतर जितकं उशिरा तुम्ही जेवाल तेवढा तुमचा अग्नी मंद झालेला असतो. म्हणजे गॅस सिमवर आहे समजा, एकदम बारीक आहे, तर त्याच्यावर खिचडी शिजायला वेळच लागणार आहे. त्यामुळे तसं तुम्ही जे काय रात्री खाल ते जर का हेवी मिल घेतलं तर ते पचवायला शरीराला खूप वेळ लागतो. वर्सेस तेच हेवी मिल तुम्ही संध्याकाळी 6-7 वाजता घेतलं तर ते रात्री 9-10 पर्यंत पचून पण जातं. आपण काय करतोय, 10 वाजता थाळ्या खायच्या आणि मग लगेच येऊन आडवं पडायचं. तुम्ही जेवणानंतर अन्न पचेपर्यंत 3 तास एक तर जागे पाहिजेत.
ऍक्टिव्हिटी नाही काही करायची, बसा, वाचन करा, शतपावली म्हणजे फक्त 100 पावलं एवढंच चाला, फार तर फार. वॉकला बिकला जायचं नाही जेवण झाल्यावर. आणि घरातल्या घरात तुमचं काय आवरावरी असेल ते करा आणि 3 तासांनी 10-10:30 झोपा, हे अपेक्षित आहे. म्हणजे ते अन्न पचतं आणि सकाळी कडकडून भूक लागते. बरोबर. आणि मग तेव्हा तुम्ही पाहिजे तेवढं खा, म्हणजे तो अग्नी तयार आहे आता पुढचं पचवायला. बरोबर. तुमचा जेव्हा अग्नी तयार असतो तेव्हा तुम्हाला भूक लागते पचवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही लवकर जेवलात, अन्न पचलं तर तुम्हाला शांत झोपही लागते. अर्धवट पचलेल्या अवस्थेत जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा सगळा रक्तपुरवठा पोटाकडे असतो, त्यामुळे तुम्हाला झोप पण डिस्टर्ब येते, स्वप्न पण. त्यामुळे शक्य तेवढं लवकर जेवा, 3 ते 3 तास जागे राहा आणि मग झोपा. झोपल्यानंतर नक्की तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून फरक जाणवेल की झोप शांत लागायला लागली, स्वप्न विशेष पडत नाहीयेत. इतकं साधं आहे त्यात. आणि तू म्हणतेस असं दुपारी तुझं जर का श्रमाचं काम असेल तर त्या दिवशी जेवणं जास्त, असं काही मी परत म्हणतोय, हे जेनेरिक नाहीये, हे दिवसा टू दिवस पण आहे. मी आज सुट्टी आहे, मी घरीच बसलोय, मला आज काही जास्त खायची गरज नाहीये. मी आज कुठेतरी राबवून काम करून आलोय, तर मला जास्त खायची गरज आहे. हे सिम्पल आहे. लोकांनी इतकं ते क्लिष्ट केलंय ना. तुम्हाला बेसिकली चाणक्य राहिलं पाहिजे त्या बाबतीत की माझं आज एक्झर्शन किती झालंय, माझी झोप काय झाली, मी किती खाल्लंय, ते थोडस एक म्हणजे तो एक कॉन्शियसनेस हवा. ते आजकाल घड्याळ सांगतो ना, त्याचा ऐकतो आपण म्हणजे असंच होतं ना की आता पाणी पी किंवा 1:30 वाजला जेवलंच पाहिजे, तर लंच टाइम ती वेळ आहे. त्यामुळे ते पाण्याचं पण आहे की नाही, माझा हा गोल आहे की मला दिवसाला 2-3 लिटर 4 लिटर पाणी प्यायचंच आहे. आता तुला हे बघ, उन्हाळ्यात जास्त लागतं, पावसाळ्यात थोडं कमी, थंडीत मीडियम असं पाणी लागतं. तुमचे शरीर मागत असतं तेवढं, त्यामुळे तेवढं पुरवायचंय. अगदीच ओव्हरडोसिंग पण करायचं नाही. ते आता तुला स्टोनच असेल तर मी सांगणार आहे, पण तो स्टोन पडेपर्यंतच ना, नंतर नाही, नंतर चालूच ठेवला आपलं नाही छान वाटतंय रोज सांगा, असं नाही करायचं. ते त्या कालावधीसाठी कुठलीही गोष्ट मी मगाशी म्हणलं त्याचा अतिरेक केला की त्याचे कुठेतरी दुष्परिणाम तुम्हाला दिसायला. आता हेच एक एक्झाम्पल घेऊन जर आपण विचार केला तर आता समजा माहिती नाही आणि मी फक्त हे मला कुठेतरी ऐकलंय किंवा मला वाटतंय म्हणून मी फॉलो करतोय, तर ह्याचे माझ्या शरीरावर दुष्परिणाम काय होतील? कशाचे? म्हणजे पाण्याचंच आपण घेतलं की मला दिवसाला 4 लिटर पाणी प्यायचंय कारण मी कुठेतरी वाचलंय, कुठेतरी ऐकलंय. आपल्या शरीरात एक गाळणं आहे, ठीक आहे. गाळण्यावर तू उगीच सतत पाणी ओततच बसलास, ठीक आहे, पाण्यात म्हणजे काही ओततच बसलास तर गाळण्यामध्ये काय हळूहळू काहीतरी साचायलाच लागणार आहे ना. किडनीवर लोडच यायला लागणार आहे थोडक्यात ते गाळणं जे. आणि किडन्या खराबच होऊ शकतात जास्त तुम्ही अतिरेक त्याचा वापर एखाद्या गोष्टीचा जेव्हा खूप तू रोज धावतच बसेल तर गुडघे लवकर झिजणार आहेत. बरोबर. तू जेवढं जास्त पाणी पित राहशील गरजेपेक्षा जास्त, बेसिक गरज साधारणतः रफली एक 60 किलो वजनाच्या माणसाला 2-2.5 लिटर पर्यंत पाण्याची गरज असते, द्रवांशाची, पाण्याची नाही, द्रवांशाची. सगळं चालतं, पण ते तुम्ही प्लस मायनस सीझन नुसार आणि तुमच्या एक्झर्शन नुसार कमी जास्त करायला लागतं. ते विचारण्याचं कारण तेच होतं की तेच ना, म्हणजे अंगावर सूज येणार, किडन्यांवरती प्रॉब्लेम येऊ शकतात, हार्टवरती पंपिंगचं प्रेशर येणार कारण ते फिरवायचं परत सगळीकडे, ते तुम्ही त्याला कामाला लावताच जास्त. म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून विचारला हा प्रश्न की एखादी गोष्ट आपल्याला ती काही होणार नाही, काही निरागस वाटते, आपलं आयुष्य सुधारेल अशा ह्यानी वाटते, पण त्याचा एवढा पण घातक इफेक्ट होऊ शकतो. नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे विचारून करायला पाहिजे गोष्टी. बरोबर. त्याच्यात अजून एक आता पुढचं आहे आपलं की आयुर्वेद म्हटल्यावरती नॉनव्हेज नाही असं आहे. काय बघ, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, बट काहींना आवडतं. आयुर्वेदामध्ये भरपूर रेंज सांगितले मांसाहारात, वेगवेगळ्या मांसांचे गुणधर्म सांगितले, त्याचे दोष काय आहेत, कुठल्या सीझनला खावं, रेसिपीज सांगितलेल्या आहेत, कुठल्या पक्ष्याचं मांस खावं, कुठल्या पक्ष्याचं मांस भाजून खावं, अशा सगळ्या पद्धतीने वेगवेगळे रेसिपीज पण आहेत. फक्त काय ते परत कोणी खावं ह्याच्यावरती परत मुद्दा येतो. जे श्रमजीवी आहेत, ज्यांची कष्टाची कामं आहेत, त्यांनी ते खावं. त्यांना ते त्यांच्या मांस धातू म्हणजे आम्ही स्नायू म्हणतो, त्यांच्या बळकटीसाठी ते गरजेचं असतं. ज्यांचं बुद्धीचं काम आहे, म्हणजे त्यांचा सत्वगुण जागृत राहणं अपेक्षित आहे. म्हणजे जे डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, गुरुजी आहेत किंवा काही अजून असे जे हे करतात, त्यांचं सात्विक बुद्धी राहायला पाहिजे. त्यासाठी त्या लोकांनी शक्यतो ते जास्त खाऊ नये, हा मुद्दा आहे की जेणेकरून त्यांची राजस तामस गुण वाढणार नाहीत. मनाचे गुण येते सत्व रज तम, यातलं राजस किंवा तामसी गुण
हा वाढू नये आणि सात्विक गुण राहावा, बरोबर. अशा दृष्टीने म्हणून त्याचं वर्णन आहे की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. म्हणून ते आपल्याकडे त्या ह्याच्यात खाल्लं जात नाही, किंवा सणवार आहे तेव्हा ते करत नाहीत, असं त्याच्यासाठी येते. त्याला काही आयुर्वेदात सांगितलं नाही असं काही नाही. आम्ही जे अगदी बारीक आहेत ना, किंवा जे अॅनिमिक आहेत ना, त्यांना मांसरसाचा बस्ती पण देतात. एनिमा मांसरस म्हणजे अक्षरशः ते हे आणून मटणचं हे आणून ते मिक्सर मधनं करून त्याच्या हे करून त्याचे एनिमाज दिले जातात. हा, सूप सारखं करून त्याचे वेसवार म्हणतात त्याला, म्हणजे खिम्याचा एक सारखा प्रकार असं म्हणू आपण. त्याचे एनिमा दिले जातात, किंवा असे त्यात गोष्टी आहेत. किंवा चरबी, त्यानंतर घृत, तैल, वसा, मज्जा असे 4 आहेत. त्यात वसा म्हणजे चरबी आहे. ह्या 4ही स्नेह सांगितले, म्हणजे स्निग्ध पदार्थ आहेत. बरोबर. हे 4ही गोष्ट एकत्र करून जो स्नेह तयार होतो हा महास्नेह सांगितला आयुर्वेदात. घृत म्हणजे गोघृत, गायचं तूप, तेल म्हणजे तिळाचं तेल शक्यतो, वसा म्हणजे चरबी, आणि मज्जा धातू म्हणजे बोन मॅरो. मॅरो, नळ्या जे घेतात ना त्या नळी, हे सगळं जेव्हा एकत्र करून त्याचं सेवन केलं जातं ते महास्नेह सांगितलंय. म्हणजे ज्यांच्यात वात खूप वाढलेला आहे त्या लोकांना आम्ही तेही देतो खायला. त्यानंतर इव्हन हे पण आहे की कुक्कुट अंडत्व भस्म, मोठं नाव आहे, सोप मोडून सांगतो. कुक्कुट म्हणजे कोंबडी, अंड, त्वक म्हणजे त्वचा, आणि भस्म जी शेल्स असतात, एक शेल्स असतात, त्याचं पावडर करून त्याचे भस्म करतो आम्ही. भस्म म्हणजे अक्षरशः राख करतो, आणि ते उत्तम कॅल्शियम देतं. बऱ्याच गोळ्यांमध्ये सर्रास असतं, आयुर्वेदिक गोळ्यांमध्ये. त्यामुळे जैन पेशंट स्पेसिफिकली विचारतात की ते नाहीये ना, त्यांना माहिती असतं, दे आर व्हेरी मच अवेअर की तसं नाहीये ना, तर त्यावाल्या द्या गोळ्या. त्यामुळे ते वापरलं जातात एक शेल्स. कारण हे खूप नवीन माहिती आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण हे ऐकतोच की नाही आयुर्वेद म्हणजे आपल्याला पथ्य पाळायला लागेल, म्हणजे ते पाळावंच लागतं, पण नॉनव्हेज खायचं नाही, नुसतं व्हेज डायट आणि या सगळ्या गोष्टी. नॉनव्हेज सोबत आणि म्हणजे आता मला माहित नाही, मी खात नाही त्यामुळे, पण नॉनव्हेज सोबत दुधाचे पदार्थ खायचे नाहीत असं काहीतरी एक असतं वाटतं. एक ही संकल्पना आहे विरुद्ध आहार. हा, तर तसं मला विचारायचंय की व्हेज मध्ये कसं काय असतं? साधं आहे, आपण एक तर दुधाबरोबर आंबट काही गुणधर्म करून घालू नयेत. म्हणजे दुधामध्ये तू लिंबू पिळलंस काय होणार आहे, ते फाटणार आहे, म्हणजे त्याचे गुणधर्म जाणार आहेत. दूध इटसेल्फ डिस्ट्रॉय होणार आहे, नंतर त्याचं बाय प्रॉडक्ट पनीर तयार झालं, ठीक आहे, पण दूध म्हणून ते आता राहिलं का शिल्लक? ह्या अवस्थेत ते राहिले नाही. त्यामुळे दुधापासनं तुला जे गुणधर्म अपेक्षित आहेत तुझ्या शरीराला ते तुला मिळणार नाहीयेत. त्यामुळे दूध आणि मीठ, दूध आणि लिंबू हेच व्हायला नकोय. खूप कॉमन चूक केली जाते, म्हणजे लोक चहा पोळी, चहा चपाती खातात, किंवा चहा खारी, चहा टोस्ट, त्यात सगळं बुडवून तो चहा दुधाचाच असतो. त्याच्यात तुम्ही ब्रेड घाला किंवा काही घाला तर ते नाशणारच आहे थोडक्यात. तुम्ही ते विरुद्ध एकत्र करून खाताय. ते वेगळं खा, हे वेगळं प्या. एकत्र मिक्स करून सगळ्याचा हे राडा करून मिसळ करून खायची गरज नाही ना. ह्याच्यावरती लोकांचं असंही असतं की होणारच नाही, पण त्याला ते पुढे जातं ना, ते काय तिथे राहत नाही, आणि ते शेवटी ऍसिड मध्ये मिक्स होणार आहे. ती गोष्ट परत वेगळी. त्यामुळे दुधाचंही सेवन किती करायचंय हाही मुद्दा वेगळा, कारण ते ऍसिड मध्येच जाणार आहे शेवटी पुढे जाऊन. म्हणून काय तुम्ही फाटकं दूध रोज देत जाईन तुला चालेल का? नासकं दूधच पी रोज, असं नाही करू शकत आपण. आणि त्यामुळे ते मिक्स करणे चुकीची गोष्टी आहेत. किंवा नॉनव्हेज मध्ये सुद्धा फिश किंवा ह्या गोष्टी दुधावर अजिबातच खाऊ नये. त्यामुळे हे दुधाच्या बद्दलचं एक झालं. किंवा तूप आणि मध पण हे समभागात मिक्स नाही करून घ्यायचं, ते वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये, तर ते विष तयार होतं असं म्हणलंय. तर त्याचं परीक्षा कोण करायला गेलेलं नाहीये, पण हे वर्णन आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या ह्याच्यात डोसेजमध्ये ते दिलं जातं. असे विरुद्ध आहार खूप आहे, आपण ते खूप करतो. विरुद्ध आहार म्हणजे त्यात परत संयोग विरुद्ध, मात्रा विरुद्ध हे पण आहे. म्हणजे आता मी एवढी आमटी आणि त्यात 4 शिता भात असं खातं का कोण? नाही ना, प्रमाण पाहिजे. किंवा पोळीचा घास एवढाच पाहिजे आणि भाजीचा मोठा पाहिजे, कारण आपण फक्त गंध लावल्यावर की भाजी लावून खातो, हेही विरुद्धच करतोय आपण. मात्रा विरुद्ध, जेवढं अपेक्षित आहे ते गेलं पाहिजे ना. बरोबर. आता आपण फास्ट फूडच्या या आपल्या कल्चरमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स असेच असतील जे की विरुद्ध अन्न आहेत, तर त्यातले सगळ्यात घातक असे पदार्थ कोणते जे आपण सहज आवड म्हणून खातोय आता? एक तर तो पास्ता प्रकार आहे ना, प्रचंड विरुद्ध आहे. मला आत्ताच ते कळलं, कारण की आपण आता दूध, त्याच्यामध्ये बटर, त्याच्यामध्ये लसूण, ही कसंही करून आडवत इडवत तो काय प्रकार बनलेला आहे. त्यामुळे तो एक तर पूर्ण चुकीचा. दूध नका घालू, दुधा विरहितही तो बनवता येऊ शकतो अगदीच, तुम्हाला टेस्ट त्याची आवडत असेल तर.
ते बनवू शकतो. त्या म्हणजे हे त्यानंतर म्हटलं तसं चहा पाव किंवा असं बुडवून खाणं, बनमस्का चहा हो. किंवा हे जे पदार्थ आहेत ना, हे चुकीचे आहेत गोष्टी. आणि त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो बॉडीवरती? सर्वात मोठा इफेक्ट म्हणजे स्किन डिसीजेस खूप त्याने होतात. हो. खूप स्किन डिसीजेस विरुद्ध आहाराने होतात बऱ्यापैकी. म्हणजे एक्झिमा असतील, फंगल इन्फेक्शन्स असतील किंवा असे खूप स्किन डिसीजेस त्याच्यामध्ये होताना दिसतात. त्यामुळे विरुद्ध आहार शक्यतो टाळावा. तुम्ही म्हणजे खूप येतात सांगायला. हो, म्हणजे त्याच्यात आपण शिरलो तर अगेन वेगळा पॉडकास्टचा तो विषय आहे. होऊ शकेल. आपण आता एक महत्वाचा जो भाग आहे आयुर्वेदातला, म्हणजे पंचकर्म बऱ्याच लोकांनी आयुष्यात एकदा तरी केलेलं असेल, तर त्या ह्याच्यामध्ये लोकांना पंचकर्म म्हणजे आयदर बस्ती माहितीये, नाहीतर मग जे आपण मसाज घेतो ते माहितीये. केरळी पंचकर्म. सो मसाज केला म्हणजे मी काही आयुर्वेदिक तेलांनी केलंय. सो आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा मी मसाज करून येणार. मस्त आयुर्वेदिक तेल असतात आणि मला बाकी काही करण्याची गरज नाहीये असंही. एक तर मसाज हे पंचकर्मच नाहीये. मसाज म्हणजे मर्दनम, रगडणे. हे पंचकर्मात येत नाही. ही एक काय म्हणतात त्याला, कॉम्प्लिमेंटरी एक गोष्ट आहे जे तुम्ही तेल लावून करू शकता स्नायूंसाठी. पंचकर्मामध्ये बेसिकली शरीर शुद्धीसाठी अपेक्षित आहे. म्हणजे जे वाढलेले दोष आहेत शरीरामधले, खराब झालेले वाढलेले दोष आहेत, ते बाहेर काढून टाकणे, कुठल्या तरी मार्गाने ते विसर्जन करणे हे अपेक्षित आहे. त्यामध्ये मेन आहेत वमन, विरेचन आणि बस्ती. हे मेन 3 आहेत. ते त्या दोषानुसार. वमन म्हणजे ज्यांच्यात कफाचे त्रास खूप असतात ना, म्हणजे दमा आहे किंवा स्किन डिसीजेस आहेत, असं सगळं ज्यांना आहे ना, त्यांच्यामध्ये आम्ही वमन सांगतो. ते सुद्धा सीझनल आहे, ऋतूनुसार. म्हणजे वसंत ऋतूत करायचं, कधी मनात आलं नाही आता मी 4 दिवस सुट्टी टाकून करतो असं नाही करत. तर ते तेव्हा करायला लागतं. ती पण एक 6-7 दिवसाची प्रोसिजर असते. विरेचन असतं ते शरद ऋतूमध्ये, मी मगाशी कोजागरीचं सांगितलं तसं, तेव्हा ते जुलाबा वाटे आपण वाढलेलं पित्त फ्लश आउट करतो. त्याची पण एक 6-7 दिवसाची प्रोसिजर आहे, 6 दिवसाची. आणि बस्ती म्हणजे ऍक्च्युली एनिमा, की ते आपण वर्षा ऋतूमध्ये, म्हणजे ज्यात वातदोषासाठी, ज्यांचे वाताचे विकार आहेत, त्यांच्यातला खराब जास्तीचा वात बाहेर काढून टाकण्यासाठी, म्हणून त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून आपण वर्षा ऋतूमध्ये बस्ती करून घेतो. आणि त्याच्या जोडीला जे 2 अजून राहतात, हे 3 कर्म सांगितले. एक नस्य आणि एक रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे जळूचं मी सांगितलं, हे वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा सिरावेद पण करतो आम्ही, हे करून ब्लड लेटिंग म्हणतात त्याला. अशा पद्धतीने कुठल्या ह्या सगळ्या पद्धती आयुर्वेदात आहेत. आता आलंय नाही, बरोबर, सगळ्या ह्या सगळ्या पद्धती आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात. आलाबू, शृंग हे त्याच्यात कपिंग होतं. आता कप येतात आर्टिफिशियल. सो मुळात तोच तर एक महत्वाचा मुद्दा आहे की आता या बाहेरनं आल्यात गोष्टी म्हणून आपल्याला ते काहीतरी नवल वाटतं, पण आपल्याकडे ऑलरेडी हे इतकी शेकडो वर्ष प्रॅक्टिस, हजारो वर्ष प्रॅक्टिस मध्ये आहे, पण आपल्याला तसं कुठेतरी विसर पडला. आपण तेच बोललो ना, आपल्याला विश्वास त्यांच्यावर राहिला आहे. त्यांनीच आपल्या डोक्यावर इतकी हे केले की तुम्ही गुलाम आहात, आमचे गुलाम आहात, आम्ही जे करू ते भारी असतं. हे बिंबवलं गेलंय, अक्षरशः बिंबवलं गेलंय. इतक्यात ते त्या 2-3 पिढ्यांमध्ये ते बिंबवलं गेलंय. त्यामुळे अजूनही आपल्याला तेच वाटतं की वेस्टर्न आलं ना म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे आता आपण बेसिकली मॉडर्न नाही होतोय, आपण वेस्टर्नाइज अजूनही होतोय. म्हणजे त्याला आपण मॉडर्न होतोय असं समजून पुढे चाललं. ऑन दी अदर हँड, आणि ते पाळतात आपल्याच गोष्टी. चांगलं नाही एका दृष्टीने, ते सर्कल आहे ना, ते ईस्टर्न होत आहेत, आपण वेस्टर्न होत. अल्टिमेटली फिरून आपण इनडायरेक्टली चांगल्या मार्गावर येतोय असं मला वाटायला लागलं. बरोबर, तिकडनं लोक इथे येतात योग शिकायचा म्हणून, खूप, आणि आपल्याकडे आहे, आपण ते पिकतं तिथे नाही विकत, असं आहे. हिलिंग कोचेसच्या ह्याच्यात पण आपण आता बघतो बरेचसे लोक जास्त इन्फ्लुएन्स या बाबतीत होतात की कोणीतरी फॉरेन मध्ये बसलेलं कोणीतरी व्यक्ती आहे, त्याचा एक कोर्स आहे की आम्ही तुमचा स्ट्रेस लेवल कमी करू, हे करू, ते करू, ज्या ह्याच्यामध्ये खरं तर प्राणायाम, योग ह्याच बेसिसवरती ते पुढे जात असतात. पण मग आपल्याकडची जेवढी लोक आहेत त्यांना का नाही पुढे घेऊन जायचं? तर काय माहिती का, तेवढा ग्लॅमर नाहीये, कदाचित तेवढा फेम वैद्यांना मिळत नाही, कदाचित तेवढे पैसे पेशंट एवढा अजून दिले जात नाहीत, असं असेल कदाचित. त्यामुळे त्यात लोक ऍज अ करिअर किंवा ऍज अ हे असं ब्रॉड स्पेक्ट्रमनी बघत नाहीत. बरोबर. आता तर खूप सुरू झालं, म्हणजे केरळ स्टाईलचं मॉडेल कॉपी करून बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे पण आता बरेच आयुर्वेदिक रिसॉर्ट्स वगैरे सुरू व्हायला लागलेली आहेत, जिथे यायचं 8-8 दिवस राहायचं, मस्त रिज्युनेशन सारखं
पंचकर्म वगैरे करून घ्यायचं, शरीर शुद्धी करायची, घरी जायचं. तिथलं सात्विक जेवण काय असेल ते त्या 8 दिवसाची प्रॉपर दिनचर्या, सकाळपासून रात्रीपर्यंत शेड्यूल लावायचं आणि रिसॉर्ट मध्ये जाऊन आपण छान होऊन परत यायचं. असा ट्रेंड पण आता खूप सुरू झाला. चांगले म्हणजे चांगल्या गोष्टी पण व्हायला ऍटलीस्ट तेवढं चालू झालं. जरी परत आल्यावर फॉलो नाही केलं तर ऍटलीस्ट ते 8 दिवसात थोडी तरी काहीतरी शुद्धी होऊ शकते. बट ह्याचा आपण एक सारांश असा म्हणू शकतो की ज्यावेळी आपण एखाद्या तज्ञाकडनं ही सगळी जीवनशैली आहे, आपली प्रकृती आहे, आपले दोष आहेत, आहार, विरुद्ध आहार, हे सगळं जोपर्यंत नीट समजून घेत नाही तोपर्यंत आपलं जे इम्युनिटी आहे, आपल्याला जे रोग होण्याचं प्रमाण आहे ते कमी होणार नाही. म्हणजे इम्युनिटी वाढली पाहिजे, रोग कमी झाले पाहिजे. जोपर्यंत फक्त औषधं घेऊन ते होणार नाहीये, तर आपल्याला लाईफस्टाईल मध्येच एक चेंज करणं खूप महत्वाचं. बरोबर बोला, अगदी. ती इम्युनिटी विकत घेता येत नाही, ती कुठल्या गोळीत मिळत नाही, ती तुम्हाला कमवायला लागते चांगल्या वागण्याने, म्हणजे योग्य पद्धतीने आहार विहार करून, आहार व्यायाम जे काय, झोप, हे सगळं करून तुम्हाला ती सगळी इम्युनिटी कमवायला लागते. मला असं वाटतं आपल्या संस्कृतीत कोणतीही गोष्ट फुकट नाही मिळत, तुम्हाला कमवावी लागते. रोगप्रतिकार शक्ती पण यू हॅव टू अर्न इट. स्वयंपाक पण आपल्याकडे ज्या काही रेसिपीज आपण तू मगाशी काही काही म्हणालास तसं, त्याच्यामध्ये इतक्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. असं साधं सुद्धा इन्स्टंट स्वयंपाक नाही होत आपल्याकडे, ते कमवायला लागतात त्या गोष्टी. बरोबर. आणि त्याच्यात फक्त एक आता हे स्वयंपाकाचं आलं तर एक प्रश्न विचारायचा राहिला माझ्याशी की हे आपण बरंच ऐकतो की परत गरम केलेलं अन्न नाही खायचं किंवा मायक्रोवेव्ह वालं नाही खायचं, प्रेशर कुकर वालं नाही खायचं. तर त्याच्या मागे काय तथ्य? कसं आहे माहिती का, जेवढा अग्नी जास्त द्याल ना, अग्नी ऍक्च्युअल अग्नी, रेडिएशन्स नाही, ते शरीर नाही, त्यामुळे तेवढा तो म्हणजे, किंवा त्याला ड्राय हीट दिली, लेटंट हीट मिळाली तरी ठीक एक वेळ, पण त्याला उष्मा जेव्हा देतो आपण आहाराला तेव्हा ते शुद्ध होतं. थोडक्यात अग्नीसारखी गोष्ट शुद्ध नाही. आपण सोनं सुद्धा आगीत टाकतो तेव्हा त्याची सगळे बाकी ते पवित्र होऊन बाहेर हे म्हणतो. तसंच आहे की त्यामुळे अन्न शिजवताना अग्नी पाहिजे, आणि त्या अग्नीवर तो जास्तीत जास्त वेळ जेवढा शिजेल ना तेवढं ते अन्न जास्त चांगलं पद्धतीने शिजतं, म्हणजे आपल्याला ते इझी टू डायजेस्ट होतं. बरोबर. म्हणून की कुकर मध्ये ते फास्ट झालं, त्याला अग्नी तेवढा मिळाला नाही, ते प्रेशर मध्ये शिजलंय, ते बाहेर शिजवतो तेव्हा त्याला चांगला वेळ देऊन ते पूर्ण, म्हणजे ते दोन्ही भात खाऊन बघ, एक दिवस तू चवीचं पण सोड, चव तर झालीच, ती छानच येते, पण तू बाहेर शिजवलेला राईस आणि कुकर मधला राईस तुला बाहेर शिजवला पटकन जास्त खाता येतो आणि पटकन पचतो. दुसऱ्या दिवशी तुला इतकी भूक लागते परत, मी एवढा खाल्ला होता तरी असं होतं, वर्सेस तू हा थोडाच खा, तुझं पोट गच्च राहतं, कारण तो पचवू नाही शकत ना तू. बरोबर, इतकं सिंपल आहे. आणि हेच जर आपण आधी जसं डबल बॉयलर पद्धतीने आपण जेवण गरम करायचो तसं करून खाणं, तसं हे बघ, त्या दिवसाचं जे अन्न असतं ते ताजं असतं. रात्र उलटून गेली की ते अन्न शिळं होतं असं म्हणतो, आणि मग त्याला किंवा आम्ही पर्युषित हा शब्द आयुर्वेदात, हे पर्युषित आहार खाऊ नये, शिळं अन्न मग खाऊ नये. सकाळचं रात्रीला चालू शकतं, शक्यतो ताजं करायला जमत असेल, आता वेळ नसतो, पण सकाळी तुम्ही एकदाच स्वयंपाक केला आणि रात्री ते परत अग्नीवरच गरम करून सध्याच्या खाल्लं तर काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. जसं बरेच प्रश्न आहेत, अजून पण भरपूर प्रश्न प्रेक्षकांना पण काही पडलेत का विचारू आपण, त्यांचे काही असेल तेही आपण एक प्रश्न घेऊ, कारण की कसं आहे ना, ह्याला समता संपत नाही आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याचे प्रश्न वेगळे असतात आणि या विषयाला सीमा नाहीये. तर तेच महत्वाचं तेच आहे की आपण जास्तीत जास्त काय करू शकतो की आपण प्रेक्षकांसाठी एक प्रॉपर वर्कशॉप किंवा एक प्रॉपर कोर्स घेऊन येऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण प्रकृतीबद्दल पण बोलूयात, दोषाबद्दल पण बोलूयात, पण दिस इज नॉट अ सबस्टिट्यूट की तुम्ही हे करून तुम्ही डिरेक्टली आचरणात गोष्टी आणा. हे समजून घ्या आणि त्यातनं दिनचर्या शिका, त्यातनं कल्पना खरंच चांगली आहे की म्हणजे शिका. ज्या त्या माणसाने एक अवेअरनेस वर्कशॉप म्हणून त्याला करायचं, चांगली कल्पना आहे तुझी, की आपण त्या पेशंटला किंवा तुझी प्रकृती काय, तुला काय सूट होणार आहे, वन ऑन वन त्यांनी स्वतःच ट्रेनिंग घेतलं की ही माझी तब्येत अशी अशी राहणार आहे किंवा ह्या ऋतूत मी हे बदल करावेत, हे त्याला कळले की त्याचा नक्कीच त्या वर्कशॉपचा खूपच अवेअरनेस व्हायला मदत. आणि ते तुम्ही ते समजून घ्या आणि मग जे तुमच्या जवळचे तज्ञ असतील किंवा तू तर आहेच तर त्या ह्याच्यामध्ये येऊन तुम्ही ते नक्की हे करून घ्या की माझी नक्की प्रकृती काय आहे, माझा नक्की दोष काय आहे. त्याप्रमाणे या कोर्स मधनं मला ऍटलीस्ट गाईडलाईन्स मिळाल्या की
मी साधारण काय केलं पाहिजे की मी एक लाईफस्टाईल चांगलं जगू शकेन. आणि मला जसं एवढं आपण आता डिस्कशन मध्ये केलं की जोपर्यंत आपली लाईफस्टाईल परत त्या आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे येत नाही, जे आपल्यासाठी चांगलं आहे त्या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेद घ्या, फरक पडणार नाही. सो तो बेस मधला जो फरक आहे तर आपण नक्कीच असा प्रयत्न करू शकतो की काहीतरी एक छोटा कोर्स घेऊन यायचा. नाही, आणि मला असं वाटतं की फक्त तुम्हाला रोग किंवा आजार आहेत म्हणून हे वर्कशॉप नसलं पाहिजे. निरोगी माणसांनी पण या, हे समजून घेणं सुद्धा इतकं, म्हणजे त्यातलं जे लॉजिक आहे ते इतकं गोड आहे. आपणच आपल्या संस्कृतीशी एकदा रिकनेक्ट झालं पाहिजे, तरच ते पुढे आपण टिकवू शकतो. सो नीरज छान काम करतोस. खरंच तू वायसन मधनं जे काम करतोस ना, संस्कृती आणि वारसा सगळा इतिहास जपण्याची, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे पाहिजे कोण ना कोणतरी करायला, असा एक छान मोठा तुमचा ग्रुप बनायला पाहिजे, त्याचं छान प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे लोकांना, की याच्याबद्दलची जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याकडे काय होती, श्रीमंती काय होती. की म्हणजे खरंच आता गायींचं, काल मी तुमच्या इथे आलो, एवढ्या गायी ही खरं श्रीमंती आहे गायी असणे. आणि त्याचे तू म्हणालास तसं की जे आयुर्वेदिक किंवा आपल्या आरोग्यावर असणारे फायदे आहेत ना, ते कळत नकळत होत असतात, जे पूर्वीच्या लोकांचे इझिली व्हायचे, कारण की त्यांच्या दिनचर्येतच त्या गोष्टी होत्या. आपली आता दिनचर्याच बदलली आहे, त्यामुळे आपल्याला ते त्याच्यामध्ये. आज लोक लग्नाच्या वेळेस बघतात मुलाचे 2 फ्लॅट आहेत किंवा हे असं, याच्याकडे गाडी आहे, स्वतः कमवतो, नोकरी, एवढं पॅकेज आहे. पूर्वी उलट होतं, याच्याकडे 50 गायी आहेत किंवा याच्याकडे एवढं शेत आहे. हे दृष्टिकोनच बदलले. ऍक्च्युअली शेती पाहिजे, युद्ध झालं सगळं बंद, आपण आपलं पिकवून खाऊ शकतो. खरंय खरंय, त्याला सस्टेनेबिलिटी त्याच्यातच बाकी काहीच लागत नाही. आणि ते पण काही दिवसांनी आपल्याकडे परत तीच कॉन्सेप्ट येणार जी आपलीच होती, की माझ्या शेतात जे उगतंय ते मी खातोय, मी सुखी आहे. कारण अमेरिकेत ऑलरेडी ते चालू झालेलं आहे, म्हणूनच येणार आहे आपल्याकडे परत. म्हणून एक्झॅक्टली. सो आपल्याकडे जे आहे ते तिकडनं काही गोष्टी येण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ते आपण एक्सप्लोर करू, आपण त्यात पुढे जाऊ. कारण हे मी गावात ज्यावेळी काम करत होतो काही मंदिरांवरती, मी गेली 4-5 वर्ष ऍज अ हेरिटेज कन्सल्टंट पण काम केलेलं आहे. तर ऑन साईट आर्किटेक्ट होतो मी, कन्झर्वेशन आर्किटेक्ट. तर त्या ह्याच्यात मी ही एक गोष्ट बघितली की गावातले जे म्हातारे लोक आहेत ते या रूढी परंपरा वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर पाळतात, किंवा मग ते आता आपण जे पथ्य आणि या गोष्टी केल्या ते बरोबर पाळतात. पण ऑन द कॉन्ट्ररी, जर एखादं स्ट्रक्चर असेल, एखादं काहीतरी वस्तू असेल, तर ते माहिती नसल्यामुळे, त्यांना आहाराचं पण माहिती नाहीये की आपण हे का फॉलो करतोय, आपल्याला इतक्या पिढ्यानपिढ्या सांगितलं म्हणून करायचं. तो हा जो लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी, लॅक ऑफ अवेअरनेस आहे, तो त्यांच्याकडे पण आम्ही ज्यावेळी त्यांना सांगितलं की हे आपण मंदिर पाडून नवीन नाही बांधू शकत, कारण त्या ह्याच्यावरती जे आपण काम बघतोय, ती नक्षी बघतोय, तिथे आम्हाला पेंटिंग्स वगैरे पण मिळाले पेशवे काळातले. 250-300 वर्ष जुनं मंदिर, शिखर तसंच्या तसं अजूनही पारनेरच आहे. तर त्या गोष्टी आपण जेवढा लांब टाकून देऊ तेवढा आपल्याला ते परत करता येणार नाही, म्हणून हे जपणं गरजेचं आहे. आणि तिकडनंच कुठून तरी ही वायसनची संकल्पना आली की आपणच जर आपल्या रूट्सच्या जवळ गेलो नाही तर आपण हे सगळं जेवढं ऑलरेडी गमावलेलं आहे तेवढं पुढे पण गमावणार आहोत. म्हणून फक्त हा एक टॉपिक नाही तर वारसा, इतिहास, संस्कृती याच्या अंतर्गत जेवढे पण विषय येतील जे आपण आत्मीयतेने समजून घेऊ शकू, त्याच्याबरोबर काहीतरी काम करू शकू, पुढे ते जतन करण्यासाठी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकू, आणि आपण स्वतःही काहीतरी हातभार लावून ऍज अ कम्युनिटी एकत्र येऊन जर का हे सगळं जतन करू शकलो तर आपल्यासाठीच आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीच फायद्याचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ही गोष्ट अजिबात नाही, हा पण एक संभ्रम होतो की आपण वारसा, इतिहास, संस्कृती ह्याच्याकडे चाललोय म्हणजे आपण परत मागासवर्गीय विचारांकडे चाललोय, आपण त्या रूढी परंपरा आणतोय, अजिबात नाही. ऍडव्हान्स होते मधल्या काळात जे काही झालं. एक्झॅक्टली. सो तो मधला काळ आपण जर का थोडासा बाजूला ठेवला तर आपण परत त्या गोष्टी आणणं म्हणजे त्या कट्टरतेने पाळणं हा एकच उपाय नाहीये, तर त्याच्यावरती आत्ताचा लॉजिकल विचार, जसं आपण या सगळ्या उपायांमध्ये बघितलं की त्याच्या मागचं तुम्ही लॉजिक समजून घेतलं तर तुम्ही ते स्वतःहून करणार. तेच वारसा, इतिहास, संस्कृतीच्या बद्दल आपण करूयात. आपण असे वायसनच्या थ्रू अजून भरपूर उपक्रम घेऊन येणार आहोत, त्यात आपण असे बरेच वेगवेगळे वारसा, इतिहास, संस्कृतीचे पैलूही बघणार आहोत. तर त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो दोन्ही मीडियम्सच्या थ्रू की योगेश वैशंपायन हे फेसबुक पेज पण फॉलो करा आणि वायसन पुणे हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज पण फॉलो करा. आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण
लवकर परत भेटूच काहीतरी चांगलं Yes. घेऊन आयुर्वेदाशीच रिलेटेड. चालेल. शुभ दीपावली. शुभ Yes. दीपावली.